अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आपले कष्ट एका बाजूला, आपले कर्म एका बाजूला आणि आपले भाग्य एका बाजूला। खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमची आर्थिक प्रगती घडवून आणेल। तुमचे जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद झालेले आहेत ते सगळे मार्ग मोकळे करेल। तुमच्या आयुष्यामध्ये जिथेही तुम्हाला पैशांची खूप जास्त चणचण आहे ती चणचण मिटवून टाकेल। खूप कर्ज झाले असेल तर कर्ज कमी होईल। कर्ज जर तुम्ही कुणाकडे घेतलं असेल तर तुम्ही त्याला तुमचं जे कर्ज आहे किंवा तुम्ही जी काही रक्कम आहे ती फेडू शकाल इतका तरी पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल। बघा, घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य या एका उपायाने क्षणात समाप्त होईल आणि तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल। खरं तर पुरातन धर्मग्रंथांमध्ये पुरातन शास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र हे शास्त्र जे आहेत, या शास्त्रातील तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या जीवनाची प्रतिमा बदलू शकते। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी जी हवी आहे ती हवी असणारी गोष्ट तुम्हाला या उपायांनी मिळू शकते। तुमचं या उपायांनी आयुष्य सुखकर होतं, नशीब बदलतं आणि तुमच्या सर्व इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्ण होतात। फक्त सांगितलेला प्रत्येक उपाय हा योग्य पद्धतीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करता आला पाहिजे। असाच एक उपाय जो अंकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा आहे तो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त हा एक अंक तुम्हाला असा वापरायचा आहे जो अंक वापरून योग्य पद्धतीने त्याचा तुम्ही जर आज उपाय केलात तर तुमची आर्थिक प्रगती झपाट्याने व्हायला सुरुवात होईल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी तुम्हाला एक 10 रुपयांची किंवा 20 रुपयांची नोट घ्यायची। आपल्याला 10 किंवा 20 रुपयांची नोट लागणार आहे। मी जास्त काय सांगत नाही 100 किंवा 500 रुपयांची, कारण ही नोट आपल्याला मोडायची नाही आणि 500 किंवा 100 रुपयाची नोट घेतली तर गरज लागली तर आपण ती नोट मोडू शकतो किंवा आपल्याकडे ती मोडली जाते। म्हणून शक्यतो 10 ते 20 रुपयांची नोट तुम्हाला घ्यायची आहे। या नोटीवरती तुम्हाला एक अंक लिहायचा आहे। आता अंक कुठला आहे तो व्यवस्थित ऐका। अगोदर तुम्हाला मी नोट दाखवते जी मी घेतलेली आहे। अशी ही नोट तुम्हाला घ्यायची आहे 10 रुपयाची, कोरी करकरीत स्वच्छ सुंदर घ्या। माझ्याकडे कोरी नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला हीच दाखवते। या नोटीवरती सगळ्यात पहिला अंक तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे 9। बघा, 9 अंक हा नवग्रहांशी जोडला गेलेला आहे। जेव्हा तुम्ही 9 अंक लिहाल तेव्हा नवग्रहांची ताकद तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील आणि त्यामुळे एक चांगला सहयोग तुमच्या आयुष्यामध्ये घडून येईल। तुमच्या ज्या राशी आहेत ह्या राशी बदलायला सुरुवात होईल आणि तुमचा भाग्योदय घडायला मदत होईल। त्यानंतर तो एक फुल स्टॉप, थोडासा स्पेस द्यायचा आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला 72 अंक लिहायचा आहे। 7 and 2, 7 आणि 2, 7 आणि 2 यांची जर बेरीज केली तर पुन्हा एकदा 9 हा अंक तयार होतो। 9 अंक हा नवग्रहांशी जोडला गेलेला आहे, त्याचबरोबर तो नक्षत्रांशीही जोडला गेलेला आहे। जेव्हा तुम्ही 9, 7, 2 हा अंक या नोटीवरती लिहाल तेव्हा तुमच्या पाठीमागे नवग्रहांची ताकद आणि तुमच्या सोबत नक्षत्रांची जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्या सोबत अखंड असणार आहे। हा अंक लिहून झाला लाल रंगाच्या पेनाने की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे श्रीयंत्र ठेवलेलं आहे तर त्या श्रीयंत्राच्या खाली ठेवायचे। तर श्रीयंत्र म्हणजे आपल्या माता लक्ष्मीचं असं नाही, तर तुम्हाला ते श्रीयंत्र याच्यावरती ठेवायचंय। ज्यांच्याकडे अजूनही श्रीयंत्र नाहीये त्यांनी माता लक्ष्मीची प्रतिमा, माता लक्ष्मीचा फोटो याच्यावरती ठेवला तरीही चालेल, मूर्ती असेल, टाक असेल तो ठेवला तरीही चालेल। त्यानंतर बाजूला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायची आहे। वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला या 2 बोटांनी ते कुंकू घ्यायचं आहे आणि जसं श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत तुम्हाला श्रीसूक्त जे आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे श्रीसूक्त तुम्हाला म्हणायचे। संपूर्ण फलश्रुती सहित श्रीसूक्त म्हणेपर्यंत तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे।
कुंकुमार्चन करून झालं, श्रीसूक्त म्हणून झालं, तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगून झाली की त्यानंतर बाजूला लावलेली जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती तुम्हाला त्या श्रीयंत्राला ओवाळायची आहे आणि या नोटीला देखील तुम्हाला ओवाळायची आहे. ओवाळून तुम्हाला बाजूला लावायची आहे. जी विभूती तिथे पडलेली असेल किंवा ओवाळत असताना जी विभूती याच्यात पडलेली असेल ती विभूती याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला टाकायची. खाली पडली असेल ती उचलून याच्यामध्ये तुम्हाला नोटीमध्ये टाकायची आहे. श्रीयंत्र जे आहे ते श्रीयंत्र वरून उचलायचं आहे आणि जिथे श्रीयंत्र तुम्ही ठेवता तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. फक्त ही नोट जी आहे ती तुम्हाला तिथून बाजूला काढायची. नोट बाजूला काढून झाली की त्यानंतर या नोटीची एक घडी घालायची आहे. अशी घातली तरीही चालेल किंवा मग अशी चौकोनी घडी घातली तरीही चालेल. ठीक आहे. आता लाल किंवा लाल किंवा केशरी रंगाचा एक रेशमी धागा घ्यायचा आहे. लाल किंवा केशरी म्हणजे भगव्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक तुम्हाला रेशमाचा जो धागा असतो तो रेशमाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे. हा धागा घेऊन तुम्हाला या नोटीला तो गुंडाळायचा आहे. इथून आणि इथून म्हणजे याच्या चारही बाजूनी तो धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि गुंडाळून तुम्हाला त्याच्या 2-4 गाठणे अशा मारायच्या आहेत. म्हणजे ही नोट त्या धाग्यामध्ये तुम्हाला एकदम घट्ट पॅक अशी बांधून ठेवायची आहे. ठीक आहे. आता ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. जिथे तुम्ही पैसा ठेवता, जिथे तुम्ही संपत्ती ठेवता, समजा तुमच्या तिजोरीमध्ये 10 रुपयाचं बंडल असेल, तुमच्या तिजोरीमध्ये 20 रुपयाचं बंडल असेल, 500चं बंडल असेल, तुमच्या तिजोरीमध्ये आता तुम्ही सांगाल ताई आम्ही इतके श्रीमंत नाहीत, आमच्याकडे इतका काहीच पैसा नाहीये, आमच्याकडे फक्त 10, 20, 50, 500 रुपये तिजोरीत असतात. आता प्रत्येकाकडे 500 रुपये तरी नक्कीच असतील. तर तुमच्याकडे 500 रुपयाची नोट असेल तर त्या 500 रुपयाच्या नोटीत ही जी नोट आहे ज्यावरती तुम्ही अंक लिहिलेला आहे ही नोट तुम्हाला गुंडाळून त्या नोटीत ठेवायची आहे. तुमच्याकडे 10 किंवा 20 रुपयाचा बंडल असेल तर त्या बंडलामध्ये घालून ही नोट तुम्हाला ठेवायची. आता माझ्याकडे दाखवण्यासाठी ॲक्च्युली 500चं बंडल आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते कसं ठेवायचं आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलेलं आहे. आता ही समजा ही नोट आहे तर ही नोट तुम्हाला अशी या 500 रुपयांच्या बंडलामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि हा जो बंडल आहे हा तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे. नोट अखंड तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्येच ठेवून द्यायची आहे. समजा कधी हा 500चा बंडल संपला, 10चा बंडल संपला तर त्यानंतर ही नोट कुठे ठेवायची तर कमीत कमी या नोटीला वरून अजून 10 रुपयाची एक नोट घ्या. आता समजा मी 500ची दाखवण्यासाठी घेतलेली आहे. ही 10ची समजा नोट आहे, 20ची नोट आहे. याच्यामध्ये अशी नोट तुम्हाला दुमडून ना तुमच्या तिजोरीत अखंड ठेवून द्यायची आहे तरीही चालेल. बघा याला काय म्हणतो तर लक्ष्मी आणि याला काय म्हणतो तर लक्ष्मी. लक्ष्मी कुठे खेचली जाते? जिथे लक्ष्मी असते तिथेच लक्ष्मी खेचली जाते. जेव्हा हा उपाय करून या लक्ष्मीमध्ये तुम्ही ही लक्ष्मी अभिमंत्रित करून ठेवाल तेव्हा तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल. तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. घरामध्ये जी गरिबी आहे, जी दरिद्रता आहे या उपायाने तुमची दरिद्रता संपायला लागेल. तुमच्या पाठीमागे नक्षत्रांची आणि नवग्रहांची शक्ती जी आहे ती शक्ती अखंड उभी राहील. ज्याची साथ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळायला सुरुवात होईल. मग तुम्ही जे कष्ट कर्म करतात, व्यापार असेल, उद्योग असेल, नोकरी असेल, त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स असतील की ताई कष्टाला पर्याय नाहीये, कष्ट केल्याशिवाय काही होत नाही, असं करून थोडंच काय होतं किंवा असं करून कुठे काय मिळतं. कष्ट आणि मेहनत करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते की तुम्ही झोपून राहिलात, बसून राहिलात, घरात काहीच केलं नाही, फक्त हेच करत बसलात तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. देव असतील, भगवंत असतील, कुणीही असेल, कष्ट कर्म कुणालाच चुकलेले नाहीयेत. जोपर्यंत आपले हातपाय हालत असतात तोपर्यंत आपल्याला कष्ट हे करायचेच असतात. पण जेव्हा खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, दुकानात रात्रंदिवस राबत असतो किंवा व्यवसाय भरपूर करतो किंवा नोकरीसाठी झडत असतो, रात्रंदिवस ओव्हर टाइम करतो, पण तरी पण परिस्थिती सुधारत नाही, आर्थिक आवक वाढत नाही, लक्ष्मीची प्राप्ती होत नाही. जेव्हा ह्या सर्व गोष्टी होत नाही तेव्हा लक्षात घ्या तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही. काहीतरी गडबड आहे, काहीतरी आपल्या आयुष्यात असं चाललेलं आहे ज्यामुळे आपल्याला आपलं भाग्य साथ देत नाही. पण जेव्हा तुम्ही कष्ट, कर्म, मेहनत या सर्व गोष्टी कराल आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही असे उपाय कराल तेव्हा तुमचं जे नशीब आहे, जे भाग्य आहे ते तुम्ही केलेल्या कष्टांना, कर्मांना साथ द्यायला लागतं. आणि जेव्हा भाग्य साथ देतं तेव्हा आपले नशीब, आपले जे दिवस आहेत ना ते पलटायला लागतात. आपले जे म्हणजे नशीबच आपण नशीब भाग्य जे आहे ते आपले बदलायला लागतात. यासाठी उपाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा एखादा असाही माणूस असतो
की जो ऑफिसमध्ये फक्त 1 तास कमावतो पण महिन्याला लाख रुपये घेतो, आणि एखादा असाही माणूस असतो जो दिवस रात्र राबतो. आपल्या समोर असे कितीतरी लोक आहेत. एखादा मजूरकर असतो जो दिवस रात्र राबतो पण त्याला एका दिवसाचे साधे 500 रुपयेही भेटत नाही, पण एखादा माणूस 1 तास ऑफिसमध्ये काम करतो आणि त्याला मात्र एका महिन्याचे लाख रुपये मिळतात. दिवसाला कसे त्याला 5-10 हजार रुपये भेटतात. आता जर तुम्ही विचार केला, मेहनत सेम आहे की नाही, मेहनत सेम आहे पण नशिबाचा भाग असेल ना, म्हणून त्याच्या नशिबात त्याला खूप जास्त आहे आणि याच्या नशिबात त्याला खूप कमी आहे. जेव्हा नशीब बदलवायचं असेल, नशीब घडवायचं असेल, तेव्हा हे उपाय करायला सुरुवात करा. नशीब बदलायला लागतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. तर मी सांगणार नाही की या उपायाने तुमच्याकडे करोडच रुपये येतील, लाखच रुपये येतील, पण लक्षात घ्या, जिथे काही येतच नव्हतं तिथे यायला लागेल आणि आलेलं जे आहे ते मेन म्हणजे टिकायला लागेल. आर्थिक तंगी कुठेतरी मिटेल. लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग तुमच्या आयुष्यात खुले होतील. अत्यंत साधा सोपा उपाय, मात्र हा एक उपाय तुमचं जे आयुष्य आहे ते बदलून टाकेल. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. बघा, हा उपाय कधी करायचा ते सांगायला विसरली. हा उपाय तुम्ही कुठल्याही मंगळवारी, पौर्णिमेला, शुक्रवारी किंवा गुरुवारी करू शकतात. ठीक आहे. हा उपाय करून झाला की त्यानंतर, म्हणजे तुम्ही जर हा उपाय मंगळवारी केला किंवा शुक्रवारी केला किंवा पौर्णिमेला केला, तर मंगळवारी हा उपाय केला तर त्याचा पुढचा जो मंगळवार येईल त्या मंगळवारी ही जी नोट आहे, ही नोट तुम्हाला तुमच्या तिजोरीतून काढायची आहे आणि देवघरामध्ये जे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मी आहे त्यांच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे. दिवसभर, मंगळवारी दिवसभर ही नोट श्रीयंत्राजवळ किंवा माता लक्ष्मी समोर ठेवून द्यायची आहे. रात्री झोपण्यापूर्वी ही नोट तुम्हाला पुन्हा तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. असं जर शुक्रवारी केलं असेल तर प्रत्येक शुक्रवारी काढून तिथे ठेवायची आहे आणि झोपण्यापूर्वी तिजोरीत ठेवायची आहे. पौर्णिमेला केला असेल तर दिवसभर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि झोपण्यापूर्वी ही नोट तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करत राहिलात तर तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी जी आहे ती जागृत राहील, आणि जेव्हा माता लक्ष्मी घरात जागृत असते तेव्हा आपली आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने व्हायला सुरुवात होते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.